आपण निघालो 1 BHK स्लॅबची पायपिंग करणार. खाली एक मजला आहे, वर एक मजला आहे. खालचं काय स्लॅबची पायपिंग केलेलं आहे, त्यामुळे आता वरचं आहे. त्याची यादी सांगतो तुम्हाला काय काय घेतलं आपण मटेरियल. HMS पाईप 20 घेतली ती, पॅन बॉक्स 10 घेतलं, बेंडर 30 घेतली ती, 2 वे जंक्शन डीप 3 वे 4 वे आणि 4 इंच ब्राऊन टेप पॅन बॉक्स पॅक करायला लागते आपल्याला. कपलिंग पण घेतलेलं आहे आणि बाईकॉन एवढं सगळं मटेरियल घेऊन निघायचं आपल्याला कामावर. सावरवाला जायचं आपल्याला आज. हे मटेरियल सगळं भरून ठेवलेलं आहे, पाईप पण बाहेर काढून ठेवलेली, नाव यायला लागलं आहे त्यामुळे थांबलो आपण. जायचं आपल्याला सावरवाला फ्लॅटची पायपिंग करायला. तर मुलं जायचं आपल्याला म्हणून राहील, तिथली वायरिंग चालू आपली लाईटिंग ती बसवायची तिथलं पण काम चालू आपलं आज. आलो आपण इथं कामावर, आपल्या गाड्याला दोन्ही पण इथं. ही सावरगावातलं आपलं 2 मजली काम आहे. वरच्या स्लॅबची पायपिंग करायच्यात आपल्याला. खाल्ला स्लॅब आपला पूर्ण झालेला होता आधीच आणि इथलं स्लॅब पण उकळलेला. इथलं कटिंग करायला यायचं आपल्याला. इथं खाली काय काय दाखवतो. ही स्टार्टिंगला आलेला एक रूम आहे, बाहेर पोर्चमध्ये लाईट टाकली आपण. या रूममधनं आतमध्ये एंट्री केल्या इथे एक अजून एक रूम आहे, ह्याला हॉल करणार आहे ती. आणि हॉलमध्ये एंट्री इकडे उजव्या साईडला आहे. इथून इकडं आलं की पेशंटमध्ये जातो आपण. इकडं उजव्या साईडला जिना आहे आणि डाव्या साईडला बाथरूम आणि एक रूम आहे. ही आजचं आपलं काम आहे 1 BHK. इथे एक मोठी बाल्कनी आहे, एक हॉल, एक बेडरूम, एक किचन आणि एक बाथरूम आहे. दाखवतो तुम्हाला हिची स्लॅबची पायपिंग कशी करायची ती. तर आज तुम्हाला सांगणार आहे मी 1 BHK स्लॅबची पायपिंग कशी करायची ती सांगतो. एकदम साधी आणि सरळ सोपी पायपिंग आहे. तर ही एक बेडरूम आहे मागची. या बेडरूममध्ये कशी पायपिंग करायची, काय काय केलं ती सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. तर या रूमचा पहिल्यांदा सेंटर काढून घेतला आपण. बघू शकतो इथं आपण मार्किंग केलेलं आहे. इथं फॅन बॉक्स ठेवायचा आहे आणि साईडला जी मार्किंग दिसतं ही आपण 4 साईडला मार्किंग करून घेतलेली आहे. इथं लाईटी लावायची आपल्याला. फॅन बॉक्सपासून सेम अंतरावर 4 साईडला मार्किंग करून लाईटी टाकली आपण. ही रूममध्ये कलरची लाईटी लावतीच ना, त्याची मार्किंग आहे. असं करून घ्यायची पहिल्यांदा मार्किंग. आणि ही मधला इथे हॉल आहे, तर हॉलमध्ये पण कलरच्या लाईटी टाकावं लागते. त्या POP करू दे नाही तर न करू दे, उपयोगाला येते आपल्याला. त्यामुळे हॉलमध्ये पण सेंटरला एक फॅन बॉक्स ठेवला आहे आणि इथं नावं दाखवलं आहे. तशी आपण 4 साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लाईटी लावायच्या त्या. त्यामुळे डीप जंक्शन टाकावं आपण. साधी जंक्शन टाकायची नाही, ती डीप जंक्शन टाकायची. त्यामुळे आपण अशी मार्किंग करून घेतलेलं हॉलमध्ये 4 साईडला 4 लाईटी. 6 टाकायच्या होत्या आपण. इथं जरा जास्त बारकी रूम असल्यामुळं 4 टाकले ते आपण. तर ही मोरी आला आपण इथं किचनमध्ये काय आपल्याला लाईटी टाकायची नाही त्या, कारण किचनमध्ये लाईटी लागत नाही त्या कलरच्या, ती पांढरी बल्ब लागते ती. त्यामुळे आपण एक सेंटरला फॅन बॉक्स ठेवला आणि 4 साईडला 4 पाईप ड्रॉप करायची ते आपल्याला. इथे जी मार्किंग केलेली दिसते 2 पाईपाच्या खाली, समजा मला दाखवतो. हवा इथली जी मार्किंग आहे ही मेन आपलं इथं स्विच बोर्ड येणार 18 मॉडेलचा. 18 मॉडेल 12 मॉडेल काय लावलं ती. ओपन म्हणलं तिथं टाकून पाईप अलीकडे टाक म्हणलं मार्किंग केलं. इथं मार्किंग कशासाठी केली आपण, दरवाजा सोडून मार्किंग असते, डायरेक्ट पुन्हा कापून खाली घेता येते. आणि जी समोर दिसते ही बाल्कनी आहे. या बाल्कनी तिकडे 3 आणि मोरी 2 अशा 5 लाईट आहेत त्या. आणि मागच्या पॅसेजमध्ये एक आहे. असे टोटल 6 लाईटी लावणार आपण पोर्चमध्ये. तुम्हाला दाखवतो हिची पायपिंग झाल्यावर कशी केलेली आपण पायपिंग. ती आपली स्लॅबची पायपिंग करायची झाली आहे, तुम्हाला सांगतो कशी केली आपण. पोर्चमध्ये बघू शकता मोरच्या साईडला टोटल 5 लाईट आहेत त्या. 1 2 3 4 5 लाईट आहेत त्या. आणि मागच्या साईडला एक पॅसेज एक टाकलेला आहे. इथं पांढरा लावायचा आपल्याला. आणि ही जी आहे ही किचन आहे. किचनमध्ये आपण 4 भिंतीवर 4 पाईप ड्रॉप केली ती. कुठं पण खाली स्विच बोर्ड बल्ब काय पण काढायला येते आपल्याला. तर ही अशी किचनची पायपिंग आपण सगळी कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि ही जी पाईप गेला ही फॅन बॉक्समधून जोडलेला आहे बाहेरच्या लाईटीला, कनेक्शन आतमध्ये येते. आणि इथून जी पाईप गेलेला आहे इथून एक डायरेक्ट फॅन बॉक्सला आणि दुसरा जी ही पहिल्यांदा फॅन बॉक्समध्ये नेला आहे किचनमध्ये. इथल्या सगळ्या मेन्स इथे बोर्डात येते त्या. आणि इथून एक दुसरा पाईप काढला आहे ते डायरेक्ट MC बॉक्सला नेलेला आपण तिकडं. डायरेक्ट मेन्स इथे किचनमध्ये कुठं काय मध्ये थांबवायची गरज नाही आपल्याला. त्यामुळे सेपरेट पाईप टाकतो आपण MC बॉक्स टू बेडरूम किचन हॉल सगळीकडे सेपरेट असते आपली. आणि जी दुसरा पाईप आहे ही हॉलला आणलेला आहे. हॉलमधनं सेपरेट फॅन बॉक्समधनं पाईप ड्रॉप केला आपण बोर्डापाशी. आणि इकडे जी वरी पाईप आहे ती TV केबलसाठी ठेवलेला आपण. डायरेक्ट TV केबल वरी काढायला येते, कुठे काढायला गेला वर काढले आपण.
हॉलमध्ये 4 साईडला 4 लाईटी टाकली तर इथं आपण दरवाजाची मार्किंग करून खाली 2 बेंड ड्रॉप केली ती डायरेक्ट खाली बोर्ड काढायला येते आपल्याला. आणि ही जी आहे ती 3 पाईप आहे ती तिन्ही पण मेन्सच आहे त्या सगळ्या. इथून जास्त बेंड वरी केलेला आहे. जिन्याचं बोर्ड वरच्या बोर्डात नियोजन टोपीसाठी त्यासाठी आपण पाईप सोडलेला आहे. या पॅसेजमध्ये एक लाईट टाकलेली आहे आपण खाल्ल्या जिन्याच्या टप्प्यावर आणि इकडून साईडला बाथरूमच्या टप्प्यापाशी एक लाईट टाकलेली आहे. इथून खाली पाईप ड्रॉप केला आहे ती बाथरूमला कनेक्शन घेता येते पुन्हा, त्यामुळे इथं पाईप ड्रॉप केलेला आहे आपण. आणि हा एच डबीतून इकडे फिरून आपण बेडरूमला एक मेन्स नेऊन सोडलेला आहे. मेन्स सोडायला आपल्याला सोपं पडते म्हणून इथून टाकलेला आपण. तर आपण प्रत्येक मेन बोर्डामध्ये 2 पाईप ड्रॉप करतो, एक MC बॉक्सचा आणि एक फॅन बॉक्समध्ये येणारा. तर ही बेडरूमची पाईपिंग आहे. बेडरूमची पाईपिंग कशी केली आहे, एक फॅन बॉक्समध्ये पाईप नेऊन एक बोर्डापाशी सोडलेला आहे आपण आणि 4 साईडला 4 पाईप ड्रॉप केली ती. आणि ही जी आपण पाईप ड्रॉप केला या डबीतून ती बेडसाठी ठेवलेलं आपण खाली तिकडं बेडला टाकायचं कनेक्शन. त्यामुळे एक पाईप सेपरेट सोडलं आपण, कटिंग करायची गरज नाही, डायरेक्ट खाली नेलं एक बेडपाशी जाते आपलं, त्यामुळे टेन्शन नाही काय. आणि 4 साईडला 4 लाईटी पण टाकलेत आपण. अशा तऱ्हेने पाईपिंग केलेली आपण. पाईपिंग झाल्यावर हे आपण डस्ट टाकतो फॅन बॉक्सपाशी लाईटीपाशी खाली जी पाईप ड्रॉप केला आहे तिथं. कशामुळे टाकतो, खाली स्लॅब उकलला की डायरेक्ट दिसतंय आपल्याला आपला पॉईंट कुठं आहे, काय पाईप कुठं आहे, फॅन बॉक्स कुठं आहे, सगळं दिसतंय. त्यामुळे आपण जेवढी बेंड ड्रॉप केली ती खाली सगळ्या बँडेशनला आपण क्रश टाकून घेतल्या आणि जेवढ्या डब्या आहेत त्या फॅन बॉक्स आहेत त्या सगळ्याशनला आपण क्रश टाकून ठेवलेले आहे. अशा प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून जावा.